नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे तुमचं आताच्या ब्रेकिंग न्यूजमध्ये। मित्रांनो, सरकारी दूरसंचार कंपनी म्हणजेच BSNLनं आपल्या ग्राहकांसाठी एक मोठी घोषणा केली। BSNLनं आता ई-सिम सेवा सुरू केली, ज्यामुळे आता ग्राहकांना मोबाईलमध्ये फिजिकल सिम कार्ड टाकण्याची गरज भासणार नाही। आतापर्यंत ही सुविधा केवळ खाजगी दूरसंचार कंपन्याच देत होत्या, परंतु आता BSNLच्या ग्राहकांनाही या आधुनिक तंत्रज्ञानाचा लाभ घेता येणार आहे। तर ई-सिम हे एक डिजिटल सिम कार्ड आहे जे तुमच्या स्मार्टफोनमध्ये इलेक्ट्रॉनिक चिपच्या स्वरूपामध्ये आधीपासूनच बसवलेलं असतं। तुम्हाला फक्त तुमचा टेलिकॉम ऑपरेटर निवडून ते सक्रिय करायचं असतं। यामुळे सिम कार्ड हरवण्याची किंवा ते खराब होण्याची चिंताच राहत नाही। विशेषतः ज्या स्मार्टफोनमध्ये फक्त एकच फिजिकल सिम स्लॉट आहे त्यांच्यासाठी हे तंत्रज्ञान खूप उपयुक्त आहे, कारण ते BSNLचं ई-सिम दुसरं सिम म्हणून वापरू शकतात। BSNLनं ही सेवा देण्यासाठी टाटा कम्युनिकेशन्स सोबत भागीदारी केलेली आहे। टाटाच्या MOVE या प्लॅटफॉर्मच्या मदतीनं BSNL आपल्या ग्राहकांना ई-सिम सेवा देणार आहे। हा प्लॅटफॉर्म GSMA याद्वारे मान्यता प्राप्त असून तो पूर्णपणे सुरक्षित आहे। ही ई-सिम सेवा 2G, 3G आणि 4G नेटवर्कवरती काम करेल, ज्यामुळे ग्राहकांना चांगल्या नेटवर्कचा अनुभव देखील मिळेल। BSNLचे अध्यक्ष आणि व्यवस्थापकीय संचालक रॉबर्ट रवी यांनी सांगितलं की या देशव्यापी ई-सिम सेवेमुळे ग्राहकांचा अनुभव सुधारेल आणि भारताचं डिजिटल स्वातंत्र्य हे अधिक मजबूत होईल। ई-सिम सेवेसोबतच BSNL या वर्षाच्या शेवटपर्यंत 5G सेवा देखील सुरू करणार आहे। सुरुवातीला ही सेवा मुंबई आणि दिल्लीसारख्या मोठ्या शहरांमध्ये सुरू केली जाईल। BSNLच्या या पावलामुळे खाजगी कंपन्यांमध्ये देखील मोठी स्पर्धा मिळण्याची शक्यता आहे। तर मग मित्रांनो, अशा पद्धतीनं BSNLनं आपल्या ग्राहकांसाठी ई-सिम सेवा सुरू केली आहे। यावर आपलं मत काय हे तुम्ही आम्हाला कमेंट करून नक्कीच सांगा। आणि जर हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर आपल्या जवळच्या मित्रमंडळींसोबत देखील हा व्हिडिओ तुम्ही शेअर करायला विसरू नका। धन्यवाद।